लॉस झाला तर कोणाला होईल, प्रॉफिट झाला तर कोणाला होईल. ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ मध्ये शेअर्स आहे ते मिळाले. बी ह्या व्यक्तीनं तो शेअर्स आहे तो समजा इथं विकायला काढला. सेलिंग जास्त झाली, सेलिंग आहे ती प्रमाणाच्या जास्त झाली, तर बाईंग आहे ती कमी झाली. डायरेक्टली लॉस हा 30 रुपये क्लायंटला झाला. आयपीओ मध्ये शेअरची किंमत किती होती, 100 रुपये होती आणि कंपनीने 100 करोड रुपये काढले होते. तर याच्या अगोदर काय पाहिलं आपण, एक आयपीओ असतो. हा आयपीओ मधून आता मी एक्सप्लेन करतो की आयपीओ मध्ये जर समजा आपण एखादा शेअर्स खरेदी केला तर लॉस झाला तर कोणाला होईल, प्रॉफिट झाला तर कोणाला होईल. समजा या ठिकाणी हा आयपीओ आहे, एखाद्या XYZ कंपनीनं आयपीओ मधून, आयपीओ म्हणजे याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. तर समजा 100 CR काढले, ठीक आहे, 100 CR 1 करोड म्हणू शकतो आपण, फक्त लक्ष द्या, 100 CR काढले. समजा त्याच्यामध्ये आयपीओ मध्ये एखाद्या ए ह्या व्यक्तीनं इन्व्हेस्टमेंट केली होती, आयपीओ मिळाला ए ह्या व्यक्तीला, तर एका शेअरची किंमत त्यांना किती मिळाली होती, समजा त्यांना 100 रुपयेच असं आपण ग्राह्य धरू, 100 रुपयाला त्यांना काही मिळाला एक शेअर, म्हणजे एक शेअरची किंमत किती, RS बरोबर 100 रुपये, ठीक आहे. एका शेअरची किंमत 100 रुपये होती. त्यामुळे ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ आहे तो मिळाला. समजा ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ मध्ये शेअर्स आहे ते मिळाले. आता शेअरची किंमत वाढते कशी हे तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ए ह्या व्यक्तीला काय वाटलं, आयपीओ मिळाला आपल्याला, आयपीओ मध्ये आपण काय करू, या कंपनीचे शेअर्स आहे ते समजा खरेदी करून ठेवले, म्हणजे आयपीओ मिळाला. ह्यांनी काही कालावधीसाठी हा शेअर्स आहे तो समजा होल्ड ठेवला. काही कालावधीनंतर डिमांड अँड सप्लाय मध्ये, डिमांड अँड सप्लाय प्रमाणे या शेअरची किंमत जी आहे ती काही दिवसानंतर 110 रुपये झाली, ठीक आहे. या शेअरची किंमत आहे ती 110 रुपये झालेली आपल्याला पाहायला मिळाली. किती, 110. तर ह्या व्यक्तीला काय वाटलं, ठीक आहे, मला हा 10 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट होत आहे, 10 रुपये, कारण 100 रुपयाला माझी खरेदी होती, आता हा शेअर 110 रुपयाला विकला जात आहे, तर मला हा शेअर्स विकायचा आहे. तर हा त्यांनी शेअर्स आहे तो 10 रुपये प्रॉफिट मध्ये हा शेअर्स विकायला काढला. 110 रुपयाचा शेअर्स हा बी हा व्यक्ती लगेच खरेदी करायला तयार असतो. म्हणजे ए ह्या व्यक्तीने 110 रुपयाचा शेअर्स खरेदी केला, पण ह्या बी ह्या व्यक्तीला काय वाटलं की मी जरी हा शेअर आता 110 रुपयाला जरी खरेदी केला, बी ह्या व्यक्तीला काय वाटलं 110 रुपयाला जरी हा शेअर खरेदी केला तरी तो फ्युचर मध्ये किती रुपयाला, 120 रुपयापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे समजा हा 110 रुपयाचा शेअर्स आहे, ओके, एक मिनिट, हा बी हा व्यक्ती यांनी 110 रुपयाला हा शेअर्स आहे तो समजा खरेदी करायला तयार झाला. 110 रुपयाला बी ह्या व्यक्तीने 110 रुपयाला खरेदी केला. काही दिवसानंतर त्याला वाटले की हा शेअर्स आहे तो आपल्याला 120 रुपयापर्यंत जाईल, आणि काही कालावधीनंतर हा एक शेअर 120 रुपयापर्यंत गेला. तर या बी ह्या व्यक्तीला किती रुपये प्रॉफिट झालं, 10 रुपयाचं प्रॉफिट होईल परत एकदा, कारण ह्यांनी 110 रुपयाला शेअर खरेदी केला होता. परत काय होईल, हा बी ह्या व्यक्तीनं तो शेअर्स आहे तो समजा इथं विकायला काढला. बी ह्या व्यक्तीनं सी हा व्यक्ती लगेच तो शेअर्स आहे तो खरेदी करायला तयार होईल, किती रुपयाला, 120 रुपयाला. कन्सेप्ट फक्त समजून घ्या, शेअरची किंमत वाढते कशी, लॉस झाला तर कोणाला होईल, प्रॉफिट झाला तर कोणाला होईल, ठीक आहे. 120 रुपयाला हा शेअर्स आहे तो कोणता, सी हा व्यक्ती खरेदी करायला तयार होईल. त्याला काय वाटेल, नाही याला म्हणजे ह्याला तर वाटलं की मला 110 ला खरेदी केला, मी 10 रुपयाच्या मधून हा प्रॉफिट काढला, मला बस झाला प्रॉफिट, म्हणून त्यांनी विकायला काढला. सी ह्या व्यक्तीला वाटलं नाही, मी आज जरी हा शेअर्स 120 रुपयाला खरेदी केला तरी हा 130 रुपयाला जाऊ शकतो, ठीक आहे. आणि काही कालावधीनंतर हा 130 रुपयाला गेला, यांनी पण काय केलं, 10 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट झालं. यांनी 10 रुपये प्रॉफिट बुक कधी करणार, हा ज्यावेळेस हा शेअर्स आहे तो विकेल त्यावेळेस याला प्रॉफिट होईल. जर याच्याकडे 120 रुपयाला शेअरची किंमत आहे, जर ह्याने नाहीच विकला तर हा 10 रुपये याला प्रॉफिट आहे ते होणार नाहीये, ठीक आहे. मग इथं परत ह्या सी या व्यक्तीला वाटलं मला 10 रुपये प्रॉफिट बस झालं, मग हा डी हा व्यक्ती आहे तो परत हा शेअर्स आहे तो खरेदी करायला तयार होईल, किती, 130 रुपयाला. कारण आता डी ह्या व्यक्तीला काय वाटलं, परत मी 130 रुपयाला जर हा शेअर्स आहे तो खरेदी केला तर काही दिवसानंतर हा 140 रुपयाला शेअर जाईल. पण आता याच्यामध्ये 140 रुपयाला शेअर न जाता हा शेअर परत रिव्हर्स आला 120 रुपयाला. काय झाला, 120 रुपयाला. ह्याने खरेदी किती रुपयाला केला, 130 रुपयाला हा शेअर्स आहे तो खरेदी केला. शेअर्स आहे तो पोहोचला किती रुपयाला, 10 रुपये मायनस मध्ये गेला. शेअर्स आहे तो 10 रुपयांनी कमी झाला. याचं कारण काय झालं, कारण इथं सेलिंग जास्त आली, कारण लोकांना वाटायला लागलं की हा शेअर्स आहे तो एकदम टॉपला गेलेला आहे आणि या पॉइंटला शेअर ट्रेड करतोय, तर इथून याचं काय भविष्य नाही, इथून वरी जाईल माहित नाही, त्यामुळे त्यांनी याच पॉइंटला शेअर्स आहे ते विकायला सुरुवात केली. म्हणजे इथं सेलिंग जास्त झाली, सेलिंग आहे ती प्रमाणाच्या जास्त झाली, तर बाईंग आहे ती कमी झाली.
खरेदी करणारे लोक कमी झाले आणि विकणारे लोक आहेत ते या ठिकाणी जास्त झाले, त्यामुळे शेअरची किंमत आहे ती कमी झाली. आता मात्र मला सांगा 100 रुपयाला पहिल्या व्यक्तीला आयपीओ मधून तो शेअर्स आहे तो मिळाला होता. ठीक आहे, 100 रुपयाला आयपीओ मधून तो शेअर्स आहे तो त्या व्यक्तीला मिळाला. आता हा जो 130 रुपयापर्यंत शेअर वाढला, पण तो 100 रुपये म्हणजे 130 रुपयाचा शेअर परत हा 120 रुपयावरती आला, म्हणजे 10 रुपये याच्यामधून काय झालं, मायनस झाले. तर हा लॉस कोणाला होईल, म्हणजे डी ह्या व्यक्तीला होईल किंवा हा XYZ कंपनीला होईल? आपल्याला काय वाटतं, कोणाला होऊ शकतो हा लॉस आहे तो, कोणाला होऊ शकतो इथं? तर हा डी हा व्यक्तीला हा पूर्णपणे 10 रुपयाचा लॉस होणार. मी काय म्हणत आहे, डी ह्या व्यक्तीला लॉस होणार आहे, कारण कंपनी XYZ तुम्हाला म्हणली नव्हती की आमच्या कंपनीचे शेअर खरेदी करा, म्हणून मार्केट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं एक टॅगलाईन दिली जाते. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला कधीही एखाद्या कंपनीची रिस्क आहे तुम्ही स्वतः घेता, कंपनी नाही घेत. ठीक आहे, म्हणजे 10 रुपये इथं तुम्हाला लॉस झाला, तो लॉस XYZ कंपनीला न होता तो तुम्हाला लॉस झाला. किंवा इथं XYZ जागेवरती आपण झोमॅटो घेऊ. ठीक आहे, झोमॅटो आपण पकडलं होतं आयपीओ साठी, तर ही झोमॅटो कंपनी, ही झोमॅटो कंपनीला समजा हा लॉस होईल का, इथला नाही होणार. हा लॉस आहे तो डायरेक्ट तुम्हाला होईल. आता झोमॅटो कंपनीला लॉस आहे तो कधी होईल ते तुम्हाला सांगतो. समजा हा शेअर्स आहे तो 120 रुपयापासून असाच कमीत कमी होऊन समजा डी ह्या व्यक्तीने पण तो शेअर्स आहे ते लॉस मध्ये विकला. हा एक आणखीन कन्सेप्ट लक्षात घ्या. जर ह्या डी ह्या व्यक्तीनं 130 रुपयाचा शेअर त्यांनी जर 110 म्हणजे 10 रुपये मायनस मध्ये 120 रुपयाला जर विकला तरच शेअरची किंमत कमी होणार. मी काय म्हणत आहे, जर शेअर ह्यांनी लॉस मध्ये विकला तरच शेअरची किंमत आहे ती कमी होणार. म्हणजेच कसं, तर समजा एखादी समजा ह्या 10 वस्तू आहेत, समजा या 5 वस्तू आहेत, 1 2 3 4 5. ठीक आहे, या 5 वस्तूची किंमत आहे ती समजा 5 वस्तू आहेत आणि पर वस्तूची किंमत आहे ती 10 रुपये, म्हणजे टोटल किती झाले, 50 रुपये झाले. समजा हे 5 वस्तू आहे, वेगवेगळ्या वस्तू आहेत असं आपण गृहीत धरू, 5 आहेत त्या. ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांच्या वस्तू आहेत. जर ह्या 5 वस्तू ह्या 5 लोकांपैकी जर एखाद्या व्यक्तीने जर ही 10 रुपये वस्तूची किंमत जर 8 रुपयाला विकायला चालू केली, तोपर्यंत ह्या वस्तूची किंमत आहे ती कमी होणार आहे का? ह्या वस्तूची किंमत कमी होईल का? जोपर्यंत ह्या 5 वस्तू ज्या आहेत वेगवेगळ्या व्यक्तीच्या 5 व्यक्तीच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या, आणि जी टोटल कॉस्ट 50 रुपये, एका वस्तूची किंमत ही 10 रुपये आहे. जर एका व्यक्तीने याच्यामधील हे 8 रुपये याची किंमत जर केली, विकायला तयार झाला, तरच याची किंमत कमी होईल. तोपर्यंत वस्तूची किंमत ह्या कमी होणार नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय, जोपर्यंत एखादा व्यक्ती कमी मध्ये किंवा लॉस मध्ये शेअर्स विकायला तयार होत नाही ना, तोपर्यंत त्या शेअरची किंमत कमी होत नसते. आणि ज्या दिवशी शेअर्सची किंमत आहे ती कमी होते, त्या दिवशी कोणी ना कोणी लॉसच बुक केलेला हे मात्र डेफिनेटली. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कोणाला ना कोणाला लॉस झाला तरच त्या शेअरची किंमत कमी होते. कोणत्या ना कोणत्या व्यक्तीनं लॉस बुक करून जर शेअर विकला तरच त्या शेअरची किंमत आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी काय झालं, इथं 110 रुपये 120 रुपयाला शेअर आला, 10 रुपये या कंपनीला लॉस झाला. आणि काही कालावधीनं ह्या व्यक्तीनं हा शेअर आहे तो खरेदी केला समजा 120 रुपयाला, पण हा शेअर परत एकदा 90 रुपयावरतीच आला डायरेक्ट. आता काय झाला, हा शेअर आहे तो 90 रुपयावरती आला, म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी 90 100 10 आणि 20 बरोबर 30 रुपये आहे, तर याला लॉस होईल. कोणाला होईल? आता मात्र यामध्ये समजून घ्या, हा 30 रुपये जो लॉस झाला तो कोणाला होईल, तर याच्यामध्ये डायरेक्टली ह्या व्यक्तीला आहे तो 30 रुपये लॉस आहे तो होणार आहे. ठीक आहे, कारण त्यांनी 120 रुपयाला खरेदी केला होता. 30 रुपये म्हणजे 120 रुपयाला त्यांनी खरेदी केला आणि तो शेअर आहे तो परत 90 रुपयाला विकायला गेला. म्हणजे याला डायरेक्टली ह्या व्यक्तीला 30 रुपये आणि इनडायरेक्टली 10 रुपये हा झोमॅटो कंपनीला लॉस होणार. इनडायरेक्टली का म्हणत आहे मी, कारण यांनी जे आयपीओ मधून इथं 100 CR काढले होते. ठीक आहे, मी काय म्हणत आहे, आयपीओ मधून इथून 100 CR यांनी जे काढले होते. ठीक आहे, मी ब्लॅक कलर घेतो. ठीक आहे, इथं ते 100 करोड रुपये या ठिकाणी काढले होते, या ठिकाणी 100 करोड रुपये. ते त्याच्यामधून याचं मार्केट कॅपिटल ज्या कंपनीचं आहे ना, झोमॅटो कंपनीला, याला डायरेक्टली कंपनीच्या आयपीओच्या किमतीपेक्षा शेअरची किंमत आहे ती कमी झाली आता, म्हणून लॉस झाला. कारण आयपीओ मध्ये शेअरची किंमत किती होती, 100 रुपये होती आणि कंपनीने 100 करोड रुपये काढले होते. एक तर पहिली गोष्ट, 100 रुपये काढल्यानंतर ह्या व्यक्तीला, म्हणजे असे हे व्यक्ती हे लाखो असतात.
किती असू शकतात, हे लाखो लोक आहेत हे व्यक्ती ज्यांना आयपीओ मिळाला. आता हे लोक असं म्हणू शकत नाहीत की आम्ही तुम्हाला पैसे दिले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला शेअर दिले आणि लॉस झाला तर तुम्हाला झाला, आम्हाला काय नाही व्हायला पाहिजे, असं नाही चालत इथं. कंपनी काय म्हणते, तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर घेतले, मग लॉस झाला प्रॉफिट झाला तुमचं तुम्ही बघून घ्या. म्हणून ह्या ए व्यक्तीने शेअर्स आहे तो विकला, त्याला प्रॉफिटमध्ये विकला, 10 रुपये प्रॉफिट झाला. बी ह्या व्यक्तीनं परत तो शेअर 110 रुपयाला खरेदी केला, 120 रुपयाला विकायला तयार झाला, कारण त्याला 10 रुपये त्या मागे पटपटी मग प्रॉफिट झालं. सी ह्या व्यक्तीनं तो शेअर आहे तो 120 रुपयाला हसत खरेदी केला, कारण त्याला वाटत होतं त्याचं फ्युचर आहे, त्या कंपनीची चांगली कंपनी, त्यांनी 130 रुपयाला शेअर ज्यावेळेस गेला त्यावेळेस हा 10 रुपये प्रॉफिटमध्ये शेअर विकला. आता डी ह्या व्यक्तीनं परत हा शेअर 130 रुपयाला घेतला, पण हा डी ह्या व्यक्तीला 120 रुपयापर्यंत शेअर्स आहे तो काय झाला, मायनस झाला, म्हणजे 10 रुपयापर्यंत तो याला लॉस झाला. हा काय झाला, याचा लॉस झाला 10 रुपये, कारण 130 ला खरेदी केला, त्याला 120 ला 10 रुपये मायनस मध्ये विकावा लागला. आणि परत ई ह्या व्यक्तीने परत 120 ला तो शेअर्स घेतला आणि तो 90 रुपयाला विकला, म्हणजे डायरेक्टली आता लॉस झाला. तर हा ई ह्या व्यक्तीला झाला किती रुपये, तर हा 30 रुपये लॉस आहे तो ई ह्या व्यक्तीला झाला. त्यानंतर इनडायरेक्टली कंपनीला लॉस झाला, झोमॅटो कंपनीला किती, 10 रुपये, कारण त्यांची आयपीओ ची किंमत जी होती ती 100 रुपये होती आणि त्याच्यामधून 10 रुपये म्हणजे आयपीओ ची जी किंमत होती, आयपीओ मध्ये इथं शेअरची किंमत ती 90 रुपये राहिली, म्हणजे त्यांचं मार्केट कॅपिटल कमी झालं. मार्केट कॅपिटल म्हणजे एवढा गुंतागुंत तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी पहा, जर स्किप केला ना हा व्हिडिओ तर हे काय लिहिलंय ते समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तर म्हणजे इथं जे पहिल्यांदा 100 रुपये एका शेअरची किंमत होती ती 100 रुपयाची किंमत जी आहे ती 90 रुपये झाली, म्हणजे त्यांनी जे ज्यावेळेस लॉन्च केलं त्यांचं प्रोडक्ट त्या प्रोडक्टचीच किंमत कमी झाली. त्यामुळं त्यांचं जे मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं लिस्ट होताना ते कमी झालं, म्हणून डायरेक्टली न होता इनडायरेक्टली कंपनीला 10 रुपये, म्हणजे यांचा काय पैसे द्यावे लागत नाहीत तरी सुद्धा 10 रुपये लॉस झाला म्हणजे, पण कंपनीचं मार्केट कॅपिटल कमी झालं ना, त्यांच्या शेअरची व्हॅल्यू आहे ती कमी झाली, कारण मालक शेवटी तेच आहेत, त्यांनी फक्त आपला शेअर विकलेत 100 रुपयाला, मग त्यांची किंमत आहे ती कमी झाली शेअरची. त्यांनी जी 100 रुपयाला वस्तू विकली त्याची किंमत मार्केटमध्ये जर वाढली तर त्यांचं मार्केट कॅपिटल वाढेल, आणि त्याची जर किंमत पहिल्यांदा ज्यावेळेस विकली त्याच्यापेक्षा जर कमी झाली शेअरची किंमत तर त्यांना लॉस होतो. म्हणून इनडायरेक्टली हा 10 रुपये लॉस हा झोमॅटो कंपनीला झाला आणि डायरेक्टली लॉस हा 30 रुपये क्लायंटला झाला, म्हणजे ज्यांनी पण ते शेअर्स आहे ते खरेदी केलेले असतील. ठीक आहे, हे इथपर्यंत आहे. म्हणजे मला याच्यामधून इतकंच सांगायचंय फक्त, एखादी कंपनीमध्ये ज्यावेळेस आयपीओ निघतो, आयपीओ, ठीक आहे, आयपीओ निघतो तर त्याच्यामध्ये इथून पुढे जे पण व्यक्ती त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते स्वतः जबाबदार असतात. त्यांना या कंपनीमध्ये समजा लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला किंवा नफा झाला, ठीक आहे, काय म्हणत आहे मी, नफा होईल किंवा तोटा होईल, आयपीओ मध्ये एखाद्या व्यक्तीने जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती स्वतः जो व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतोय ना त्याच्यावरतीच डिपेंड आहे की त्याला लॉस झाला तर त्याला होईल, नफा प्रॉफिट झाला तर त्याला होईल. फक्त जर ज्यावेळेस आयपीओच्या किमतीपेक्षा शेअरची किंमत जर कमी झाली तर इनडायरेक्टली ह्या झोमॅटो कंपनीचा मार्केट कॅपिटल कमी होईल. आता असं का होईल, कंपनी का करते, तर कंपनीकडे 2-3 गोष्टी आहेत. जर पहिल्यांदा कंपनी जर शेअर मार्केटमध्ये याच्या अगोदर जर समजा याला मी पुसून टाकतो, जर बँकेकडे गेली तर बँकेमध्ये काय होईल, बँक आहे समजा, आता ही झोमॅटो कंपनी आहे, ठीक आहे, हे झोमॅटो कंपनी आहे, हिला आहे काय पैशाची गरज, हिला पैशाची गरज आहे, पैसे एकच का हे पैशाची गरज आहे. मग ही काय करू शकते, एक तर इकडं ह्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर या ठिकाणी स्वतःला काय करू शकते, बँकेकडून लोन घेऊ शकते. ठीक आहे, लोन घेतलं समजा हिनं, कुणाकडून घेतलं हे, बँककडून. बँक काही शब्द मराठीमधून येतात काही इंग्लिश मधून येतात. आणि दुसरा ऑप्शन आहे शेअर मार्केट. शेअर मार्केट, ठीक आहे, आणि शेअर मार्केट म्हणजेच काय, आयपीओ, स्वतःला लिस्ट करायचं आयपीओ मध्ये. आता बघा, ह्या पैशाची गरज असल्यामुळे ही जर बँकेकडे आली ना, समजा लोन किती पाहिजे, समजा यांना 100 CR पाहिजे, करोड, ठीक आहे, 100 करोडचं कर्ज पाहिजे, रच आहे, ठीक आहे, करोड पाहिजे आणि करोड. तर या ठिकाणी काय होईल, जर यांनी 100 करोड रुपये घेतले बँकेकडून तर यांना व्याज पण रिटर्न द्यावे लागेल आणि 100 करोड पण रिटर्न द्यावे लागेल. मग ही झोमॅटो कंपनी विचार काय करते, पैशाची गरज आहे, मग ते डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये येते, आयपीओ काढते, आयपीओ मधून लोकांना शेअर विकते,
शेअर काय करणार, ही शेअर विकणार आणि त्याच्यामधून पैसे जमा करणार. शेअर विकल्यानंतर काय करणार, पैसे घेणार आणि परत स्वतःची जी गरज होती त्यांना 100 करोड रुपयाची, समजा ह्या 100 करोड रुपयाची विकल्यानंतर शेअर यांच्याकडून जे पैसे ते स्वतः वापरणार. मग ह्यांना शेअर ज्यांनी घेतले ते विचारायचा पण अधिकार नाही की तुम्ही आमचे पैसे काय केले वगैरे, ते स्वतः त्यांना कुठं खर्चाचे ते खर्चू शकतात. म्हणजे सिंपल फंडा इतकाच आहे, पैशाची जर कंपनीला गरज असेल तर ती बँकेकडे पण जाऊ शकते, पण बँकेकडे गेल्यानंतर त्यांचं व्याज प्लस त्यांनी घेतलेला म्हणजे अमाऊंट आहे ती पण रिटर्न द्यावी लागेल. त्यापेक्षा कंपनी शेअर मार्केटकडे इकडे येते, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर IPO काढते, त्यानंतर इन्व्हेस्टरला आपल्या कंपनीचा काही हिस्सा विकते आणि हिस्सा विकल्यानंतर त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेते आणि आपला हिस्सा देते आणि ते पैसे परत त्याला म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना गरज आहे तिथे ती युज करू शकते. म्हणजे आता कंपनीला ही 100 CR कोणी मागणार नाही, कारण लॉस झाला तर तो इन्व्हेस्टरचा होणार, प्रॉफिट झाला तर इन्व्हेस्टरचा होणार. हे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. माझ्या मते ही एक कन्सेप्ट आहे ती थोडीशी आपली क्लिअर झाली असेल काय आहे, आय होप. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं थांबू इथंच. ठीक आहे, थँक्यू.